नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही पाहिलेच असेल, लहानसारखे दिसणारा पदार्थ म्हणजेच मखाना. याला फॉक्सनटसुद्धा म्हणतात, कमळाच्या बियासुद्धा म्हणतात, बऱ्याच नावाने याला ओळखलं जातं. हे खूपच शरीरासाठी फायदेशीर आहे. याचे फायदे आपण आपल्या व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणारच आहोत. आता श्रावण महिना चालू झालेला असल्यामुळे आपण यासाठी स्पेशल अशी आणि हेल्दी ही अशी आपण मखानापासून खीर बनवलेली आहे. ही खीर कशा पद्धतीने बनवलेली आहे ती तर पाहूयाच. यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा पाहूया. शिवाय मखाणे का खायचे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात शेवटी मखाना खाल्ल्याने काय होते, याचे बेनिफिट्स शरीरासाठी काय असणार आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत. चला तर मग या खिरीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. इथे मी एक पॅन घेतलेला आहे. डायरेक्ट आपण रेसिपीला सुरुवात करत आहोत, कारण वेळ वाया न घालवता आपण रेसिपी बनवत आहोत. सुरुवातीला इथे आपण जे ड्रायफ्रूट्सचे काप आहेत इथे मी थोडेसे गार्निशिंग करता सुद्धा वापरणार आहे आणि खिरीमध्ये घालण्यासाठी सुद्धा वापरणार आहे. ते थोडेसे मी फ्राय करून घेते, म्हणजे याचा जो कच्चापणा आहे तो फक्त जाण्यासाठी आपण थोडंसं मध्यम आचेवर मी फ्राय करून घेते आहे. आता हे भाजून झालेले आहेत, हे आपण पटकन काढून घेऊया. नेहमीच ड्रायफ्रूट खाताना थोडेसे फक्त भाजले तरी चालतात या थोडेसे तुपावर परतले तरीसुद्धा चालतात. आता इथे मी मखाणे घेतलेत, म्हणजेच कमलबिया घेतलेल्या आहेत. 1 कप आहेत हे सुद्धा या तुपामध्येच आपल्याला मध्यम आचेवर अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही हाताने तोडून पहा ज्यावेळी भाजाल त्यावेळी, कारण जर ते भाजले गेले नाहीत तर ते असेच तुटले जाणार नाहीत, फक्त ते अशा बारीक असे चेपले जातील. पण ज्यावेळी भाजले जातील त्यावेळी आपापच तुटले जातात, एकदम चुरा असा तयार होतो. पहा, आता हे अजून भाजले गेलेले नाही आहेत, तुटत नाही आहेत, याचा अर्थ म्हणजे अजून भाजायची याला गरज आहे. अजून थोडा वेळ आपण भाजूया. मध्यम आचेवरच भाजायचे आहेत आणि हे मखाणे फक्त असेच तुम्ही खाल्ले भाजून तरीसुद्धा चालते. मखाणे आता भाजून रेडी झालेले आहेत. हे आता आपण काढून साईडला ठेवून देऊया. इथे मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण इथे अर्धा लिटर दूध घालून घेते आहे. हे मी इथे म्हशीचे दूध वापरलेले आहे, कारण याच्यासाठी खीर आपली थोडीशी घट्टसर होण्यासाठी इथे मी म्हशीचे दूध वापरलेले आहे. तुम्ही गाईचे घेतले तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर यामध्ये मी 3 टेबलस्पून साखर घालून घेतलेली आहे. साखर आणि दूध उकळते आहे तोपर्यंत आपण याच्यामधील जे आपण मखाणे भाजून घेतले त्यामधील मी जवळपास अर्धे मखाणे मिक्सरवर बारीक करून घेणार आहे. याची बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि अर्धे मखाणे आपण अख्खे तसेच घालणार आहोत. पहा, अशा पद्धतीने मी पूड करून घेतली. दुधाला सुद्धा आता उकळी येत आहे. अजून थोडा वेळ आपण वाट पाहूया. थोडंसं हलवून घेऊया, कारण आपण याच्यामध्ये साखर घातलेली आहे, खाली लागण्याची शक्यता आहे, म्हणून थोडंसं आपण हलवून घेऊया. पहा, दूध आता उकळतच आलेले आहे. ही मखाण्याची खीर उपवासाला अत्यंत हेल्दी तर आहेच आहे. थोडीशी जरी खाल्ली तरी अगदी पोट भरल्यासारखे वाटते. यामध्येच मी 1 टेबलस्पून साबुदाणा भिजवलेला आहे, तो घालून घेते आहे. त्याचबरोबर यामध्ये आपण जे मखाणे आपण बारीक करून घेतले ते सुद्धा घालून घेऊया. गॅसची आच आपल्याला मध्यम आचच ठेवायची आहे, कारण आपल्याला ही खीर मध्यम आचेवर शिजवायची आहे. तसेच आपण थोडेसे जे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतले होते त्यातील थोडेसे घालून घेऊया आणि थोडे आपण गार्निशिंग करिता ठेवलेले आहेत. तसेच त्याचबरोबर यामध्ये मी 1 टेबलस्पून मिक्स ड्रायफ्रूटचं एकदम बारीक पूड करून घेतलेली आहे, तीसुद्धा घालून घेते आहे. चवीला खूप छान लागते. तुम्ही जितके म्हणजे आपली ही शाही खीर तयार होणार आहे मखाण्यांची. तुम्ही जितके ड्रायफ्रूट्स वगैरे घालाल तर तुमची खीर अशा पद्धतीने शाही खीर बनली जाते. पहा, आता आपण थोडं मध्यम आचेवरच या खिरीला उकळवून घेऊया. तसेच जे आपण थोडेसे
ठेवलेले होते मखाणे भाजलेले ते सुद्धा घालून घेऊया. आणि याच्यामध्येच मी केसर दूध म्हणजे भिजवून ठेवलं होतं केसर गरम दुधामध्ये, ते अर्धे घालून घेतलेले आहे. अर्धे आपण सर्वात शेवटी गार्निशिंग करता घालून घ्यायचं आहे. केसरचे दूध घातल्यामुळे याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. त्याचबरोबर आता हे मखाणे पूर्णपणे शिजले जातील. या खिरीचा अजून स्वाद वाढवण्यासाठी इथे मी 1 टीस्पून वेलची पूड घालून घेते आहे. मस्त अशी ही आपली हेल्दी मखाना खीर तयार होत आलेली आहे. पटकन होते, जास्त वेळ लागत नाही आहे आणि हेल्दी खीर असल्यामुळे तुम्ही केव्हाही कधीही उपवासाला खाऊ शकता. या उपवास जरी नसला तरीसुद्धा तुम्ही खाऊ शकता. हे मखाणे तुम्ही असेच जरी भाजून खाल्ले तरीसुद्धा खूप फायदेशीर आहे, कारण हाडांच्या मजबूतीसाठी तसेच वेट लॉससाठी हे मखाणे जास्त करून खाल्ले जातात. स्किनसुद्धा या मखाणे म्हणजे ॲटलिस्ट दिवसातून 5 जरी तुम्ही मखाणे खाल्ले तरीसुद्धा स्किन आपली चांगली होण्यास मदत होते मखाणे खाल्ल्यामुळे. तसेच हड्डीच्या मजबूतीसाठी तर आहेच, शिवाय रक्ताभिसरण खूप चांगल्या प्रकारे होते. आपली खीर तयार झालेली आहे. आता आपण ही बाउलमध्ये काढून घेऊया. पहा, झटपट अशी रेसिपी आहे आणि पटकन होणारी असल्यामुळे उपवासाच्या वेळेस तुम्ही करू शकता किंवा नाश्त्याला अशीच खाण्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता. आता आपण याला गार्निशिंग करून घेऊया थोडेसे. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मखाण्याचे फायदे मी तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहेत, ते तुम्ही पाहून घ्या. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा. धन्यवाद.